श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भारतीय संस्कृतीत श्रीकृष्ण हे केवळ एक देवता रूप नसून ते धर्म, प्रेम, कर्तव्य आणि जीवन ज्ञान यांचे प्रतीक मानले जातात. द्वापार युगात मथुरा नगरीत श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्या काळी मथुरेचा राजा कंस हा अत्यंत क्रूर व अन्यायी होता. देवकी ही कंसाची बहीण होती. देवकी आणि वसुदेव यांच्या विवाहाच्या वेळी आकाशवाणी झाली की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल. या भीतीपोटी कंसाने देवकी वसुदेव यांना कारागृहात टाकले आणि त्यांच्या जन्मलेल्या मुलाचे निर्दयीपणे व्रत करण्यात आले. श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री देवकीच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यावेळी कारागृहात दिव्य प्रकाश पसरला होता. श्रीकृष्णाने विष्णू रूप धारण करून वसुदेवांना गोकुळात नेण्याचा आदेश दिला. चमत्काराने कारागृहाचे दरवाजे उघडले. यमुना नदी वाट देऊ लागली आणि वसुदेवांनी बाळकृष्णाला गोकुळात नंद यशोदा यांच्या घरी ठेवले. येथे यशोदेने त्याला आपल्या मुलासारखे वाढवले. गोकुळात श्रीकृष्णांनी यांचे बालपण अत्यंत खोडकर व आनंदी गेले. लोणी चोरणे, गायी चारणे, गोपाळांसोबत खेळणे अशा बाललीलांमुळे तो सर्वांचा लाडका बनला. त्याने पुतना, तृणावर्त, शकटासूर अशा अनेक राक्षसांचा वध करून लोकांचे संरक्षण केले. बालवयातच त्याने गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या अहंकाराचा नाश केला आणि भक्तांचे रक्षण केले. युवावस्थेत श्रीकृष्ण मथुरेत परत गेले आणि कंसाचा वध करून अन्यायाचा अंत केला. पुढे तो द्वारकेचा राजा झाला. महाभारतात श्रीकृष्णांनी पांडवांना साथ दिली. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाला दिलेले भगवद्गीतेचे उपदेश हे मानव जीवनासाठी अमूल्य ठेवा आहेत. कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका असा संदेश त्यांनी दिला आहे. श्रीकृष्णांचे जीवन आपापल्या प्रेम, मैत्री, धैर्य, बुद्धी आणि धर्माचे पालन कसे करावे हे शिकवते. त्यामुळे श्रीकृष्ण हे केवळ देव नाहीत तर जीवन जगण्याचे एक सुंदर दिशा आहेत. महाभारताच्या युद्धकाळात श्रीकृष्ण पांडवांचा सखा आणि मार्गदर्शक बनले होते. अर्जुन युद्धभूमीवर संभ्रमात पडल्यावर कृष्णांनी त्याला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा उपदेश केला. हा उपदेश भगवद्गीतेच्या रूपाने आजही मानवाला जीवनाचा खरा अर्थ समजवतो. श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवन आपल्याला सांगते की सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याचा विजय निश्चित मिळतो. प्रेम, कर्तव्य, त्याग आणि बुद्धी यांचा समतोल राखत जीवन जगण्याची प्रेरणा श्रीकृष्ण आपल्याला देतात. म्हणूनच श्रीकृष्ण हे फक्त एक ऐतिहासिक किंवा धार्मिक व्यक्तिमत्व नसून ते एक चिरंतन जीवन दर्शन आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भेटू लवकरच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.